तर नमस्कार मंडळी. आषाढ महिना म्हटले की प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळं तळत असते. तोच आषाढ मी इथं तळते बनवते आज उडीद वडे. जे की मी रात्रीच उडदाची डाळ भिजत घातली होती, सकाळी स्वच्छ धुवून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला उडदाची डाळ, लसूण, हिरवी मिरची, जिरं याचं वाटण तयार करून घ्यायचं. खूप जास्तही बारीक आपल्याला वाटायचं नाही, थोडी डाळ जरी राहिली तरी काही हरकत नाही. असे वडे खायला खूप छान लागतात. अशी मी पूर्ण डाळ इथं बारीक वाटून घेतली. त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हळद घालून घेतली. ओवा हातावरच थोडासा क्रश करून घेतला. अगदी चिमूटभर इथं खाण्याचा सोडा घेतलेला आहे. मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहेत. आता हे जे वडे आहेत, माझ्या मुलीला आजीने बनवलेले वडे खायला खूप आवडतात आणि आषाढीसाठी गावाकडनं आळंदीला पण ते आले होते. मग काय त्यांच्याच हातून हे वडे बनवत आहे. आपल्या हातून तर आपण नेहमीच त्यांना खाऊ घालत असतो, पण आजीच्या हातची चव जरा न्यारीच असते. म्हणून त्याच तिथं आषाढ तळत आहे. आणि ते प्लॅस्टिक पेपर घेतले आहेत त्यांनी आणि त्यावरच ते वडे थापून घेते. लहान मोठी साईज तुमच्या आवडीने तुम्ही कशी करू शकतात. अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे खरपूस असं तळून घ्यायचे. अगदी खुसखुशीत लागतात. त्यामुळे हिरवी मिरची किंवा चटणी खा किंवा काही नाही जर खाल्लं, साधे जर वडे खाल्ले असे खायला खूप छान. गावाकडे अशाच पद्धतीने वडे बनवतात. म्हटलं चला त्या पण आल्या तर त्यांच्याच हातून ही रेसिपी आज बनवावी. मस्त आपले गरम गरम वडे तर तयार झाले. आम्ही वडे खातो. तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास